आजची ही जी रेसिपी आहे ना, ती ज्यांना मटकी आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे आणि ज्यांना मटकी आवडते त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे. कारण ज्यांना मटकी आवडत नाही त्यांना जर या पद्धतीने हे मटकीचं कालवण बनवून खायला दिलत ना, तर ते सुद्धा अगदी रोजच्या रोज मागून आवडीने बोटं चाखून खातील आणि ज्यांना मटकी आवडते त्यांच्यासाठी तर सोने पे सुहागाच. आपण आईच्या हातच्या रेसिपीची सीरीज चालू केली आहे. त्यातला एपिसोड 4था. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालायची. थोडंसं तेल घालायचं आणि मंद आचेवर मटकी छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची. एका ताटामध्ये काढायची. त्यानंतर 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, लसूण आणि कढीपत्ता घालायचा. लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. चिरलेला कांदा घालायचा. कांदाही सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. त्यानंतर चिरलेलं टोमॅटो घालायचं. तेही मऊसूद होईपर्यंत परतायचं. त्यानंतर कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धनेपूड घालायची. थोडंसं पाणी घालून पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये भाजलेली मटकी घालायची आणि मसाल्यासोबत मटकी सुद्धा छान 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची. त्यानंतर 2.5 ते 3 ग्लास इतकं पाणी घालायचं, मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं, मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि 15 मिनिटं मंद आचेवर ही मटकीची भाजी शिजवून घ्यायची. मस्त झणझणीत असं मटकीचं कालवण तयार झालं आहे. गरमागरम भात, भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करायचं. एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल